दिवसापूर्वी पत्रकारांच्या बाबतीत पण त्यांची हिटलरशाही दिसून आली कुठेतरी. मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये भाजपाचे नगरसेवक असू दे, महापौर असू दे, उपमहापौर असू दे, त्यांना हिटलरशाही किंवा सत्तेचा माज आला का? बघा 78 नगरसेवक त्यांना असं वाटतं त्यांनी जग जिंकलं. ही सत्ता आहे, सत्तेपेक्षा महत्त्वाची जनता असते. तुम्ही पत्रकार बांधव असतात, लोकशाही नावाची काहीतरी गोष्ट जिवंत असते. पण मला असं वाटतं सत्ताधारी पक्ष लोकशाही हा शब्द विसरलेले आहेत. त्यांना ह्याची आठवण करून देण्यासाठी मग तो तुमचा पत्रकारांचा अधिकारी हक्क असो किंवा हा सर्वसामान्य जनतेवरती लागलेला भुर्दंड असतो, याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन आम्ही करत आहोत. निवेदन घेऊन महापौरांकडे जात आहोत. आज आंदोलन करताय, निवेदन दिल्यानंतर कारवाई नाही झाली तर काय भूमिका असेल? निवेदन दिल्यानंतर जर आदरणीय महापौर आणि आदरणीय आयुक्तांनी याच्यावरती त्वरित कारवाई नाही केली तर पुढच्या 10 दिवसामध्ये जन आक्रोश आंदोलन याच महापालिकेवरती आम्ही घेऊन जाऊ आणि संपूर्ण मीरा भाईंदर जनता लाखोच्या संख्येने या महापालिकेवरती वर्चस्व प्रस्थापित करेल. मार्फत भीक मागूचं आंदोलन तुम्ही आज महानगरपालिकेच्या प्रांगणात केलंय, काय नेमकी भूमिका आहे आपली? बघा, पहिल्या महासभेमध्ये कोणत्याही विषय पत्रिकेमध्ये विषय नसताना ज्या पद्धतीने एक राक्षसी बहुमत यांना मिळालेलं आहे भाजपा पक्षाला, तर नरेंद्र भाईंदरच्या भाजपाच्या नगरसेवकांनी 78 नगरसेवकांच्या जीवावरती कोणत्याही प्रकारचा नियमाच्या बाहेर जाऊन हा जो 60% कर हा सर्वसामान्य नागरिकांवर लावलेला आहे याचा निषेध करण्यासाठी आणि प्रामुख्याने हा रद्द झालाच पाहिजे यासाठी शिवसेना आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जमलेली आहे. महापौरांना भेटून त्यांनी कशासाठी हा कर लावला हा जाब त्यांना आम्हाला विचारायचा आहे. कारण त्यांनी जरी 2 दिवसापासून ज्या प्रकारे आम्ही हे आंदोलनाची सुरुवात केलेली आहे, आम्ही काही व्हिडिओ पाहतो, आम्हाला काही पत्रकार विचारतात की त्यांनी काही स्पष्टीकरण दिलेलं आहे, परंतु ते सगळं स्पष्टीकरण हे थतांटक खोटं आहे. एकदा आपण जेव्हा कर लावतो तो 60% कर हा वाढीव कर जेव्हा आपण लावतो हा नेहमी ॲन्युअल रेटेबल रिपोर्ट याच्यावरती लावला जातो आणि ह्याला संबंधित अनेक चेन सिस्टम आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये प्रॉपर्टी टॅक्स जेव्हा लावला जातो त्याचा इफेक्ट हा शिक्षण, पाणी, रस्ते, वृक्ष या संबंधित कराव्यतिरिक्त ड्रेनेजची व्यवस्था आणि कचरा उचलण्याची व्यवस्था या सर्व शुल्कामध्ये वाढ होतो. ही वाढ ही सर्वसामान्य जनता खपवून घेणार नाही. याचा ताबडतोब यांनी हा विषय रद्द केला पाहिजे आणि ह्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे की नेमका 60% कर वाढवण्यामागचं कारण काय. अनेकांनी आम्हाला हेही प्रश्न विचारले की शिवसेना कुठेतरी स्टंट करत आहे. मी त्यांना सांगू इच्छितो 2018 मध्ये सुद्धा याच भाजपाने जेव्हा नगरसेवक म्हणून जिंकून आले त्यांनी त्यावेळेला सुद्धा कर वाढवला होता, पाण्याचा, कचऱ्याचा. त्यावेळेला सुद्धा शिवसेनेने विरोध केला होता. शिवसेनेचा विरोध हा नेहमी राहील. मनपाला मी हे सांगू इच्छितो 1949च्या ॲक्टनुसार जर तुम्ही रस्त्याची सुविधा, खड्डेमुक्त रस्तं, पाण्याची मुबलक सुविधा जर या शहराला तुम्ही देत नसाल तर तुम्हाला नियमानुसार कर वाढवण्याचा अधिकार नाही. आणि त्यासाठीच जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली आम्ही महापौरांकडे चाललेलो आहोत निवेदन देण्यासाठी. कारण बघा, कर भरणं याला शिवसेना विरोध करत नाही, पण ज्या प्रकारे हा वाढीव कर वाढवलेला आहे तो कसा वाढवला, का वाढवला, त्यामागचं कारण काय हे नागरिकांना कळणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक नागरिकाला वाढवलेल्या करावरती ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार असतो. अशी कोणतीही त्यांनी सुविधा न ठेवता परस्पर कर वाढवून डिक्लेअर केलं, ठराव मंजूर केला. तो ठराव रद्द करण्यासाठी आज शिवसैनिक मैदानामध्ये उतरलेले आहेत. आज शिवसेना रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्यात आलेले जे पहिले तुमची मित्रमंडळी होती त्यांच्या विरोधात बघा, आता काही लोक म्हणतात की आणि स्वतः ते लोक म्हणतात की आम्हाला बहुमताने जनतेने निवडून दिले. असं त्यांचं म्हणणं आहे ना, लोकांचं थोडंच म्हणणं आहे की आम्ही त्यांना बहुमताने जिंकून दिलंय म्हणून. आणि त्यांना जर प्रत्येक नगरपालिका बघा, मुंबईमध्ये तर 500 स्क्वेअर फूटच्या घराला कर माफ केलेला आहे आणि दुसऱ्या पालिकेमध्ये असं निर्णय घेण्याचे प्रयत्न चालले आहेत की आपण टॅक्समध्ये, प्रॉपर्टी टॅक्समध्ये कसं कमतरता करू हा विषय चालला आहे. आणि आपल्या इथे आपल्या पालिकेमध्ये मीरा भाईंदरच्या महापौरांचा किंवा बाकीच्यांचा असा विचार चालला आहे की आपण टॅक्स वाढवून कसं. पण ते लोक बोलतात की आमचे 78 नगरसेवक आहे, आम्ही बहुमत हे करू. आता लाईव्ह प्रसारण तुम्हा लोकांचं बंद केलं आणि तसं पण 7-11 कंपनी ही ठरवते, भाजप नाही ठरवत. 7-11 ही कंपनी, कारण त्या लोकांनी जे वर्कर ठेवले, मी तर नगरसेवक म्हणणारच नाही, ते त्यांचे वर्कर आहेत. त्या वर्कर ठेवण्यासाठी त्यांनी एवढे पैसे खर्च केलेले आहेत. त्या वर्कर करून त्यांचं बहुमत ते लोक सिद्ध करायचा प्रयत्न करतायत. पण जनता ह्याला बर्दाश्त करणार नाही. ही त्यांची मतं झाली, जनतेचं ह्याच्यामध्ये काहीच नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.